या पुण्यमासाच्या प्रसंगी आपण तन मन आणि धन ह्या तिन्हीच्या त्रिवेणीच्या संयोगाने आपल्या शक्तीनुसार आपल्या सामर्थ्यानुसार आपण पुण्य अर्जित करावं. फक्त तनाने नाही, फक्त मनाने नाही, फक्त धनाने नाही, तर ह्या तिन्हीच्या संयोगाने आपण पुण्य करावे. तनाने आपण भगवंताची पूजा अर्चा आपल्याला जे जसं शक्य असेल त्याप्रमाणे आपण करावं. तनाने आपल्याला आसपासच्या नित्य मंदिरांचे दर्शन असतील, देवस्थानांचे दर्शन असतील, ह्यांचे नियम जर शक्य असतील तर आपण ते घ्यायचा आपण प्रयत्न करावा. भगवंताच्या काही प्रदक्षिणा इत्यादी असतील त्यांच्या नियमग्रहणाचा आपण प्रयत्न करावा. ही झाली तनानी सेवा. मनानी सेवा भगवंताचं नामजप असेल, भगवंताचं ध्यान असेल, भगवंताची मानसपूजा असेल. सर्वांना मी एक सांगेल की आपण पूजा अर्चा होम हवन यज्ञ याग जे करायचं असेल ते करा, तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे. पण मानसपूजा या 30 दिवसामध्ये तुम्ही रोज 10 मिनिटं भगवंताची मानसपूजा करा. तुम्ही आसनस्थ झालेला आहात, भगवंत तुमच्या समोर आहेत आणि तुम्ही भगवंताच्या मूर्तीला नाही म्हणत, भगवंत प्रत्यक्ष समोर आहेत ही तुम्हाला भावना करायची. आणि तुम्ही ह्या गरमीच्या दिवसामध्ये छान भगवंताला शीतल चंदन लावत आहात, गंध लावत आहात, देवाला सुंदर सुगंधी पुष्पमाळा अर्पित करत आहात, देवाला अत्तर लावत आहात, देवाला दिव्य धूप दीप आणि नैवेद्य तुम्ही तुमच्या हाताने खाऊ घालत आहात. जसं नामदेव महाराजांनी आपल्या हाताने देवाला खाऊ घातलं, पिऊ घातलं, त्याप्रमाणे तुम्ही देवाची सेवा करत आहात. अशा प्रकारची मानसपूजा ही मनाच्या शुद्धीसाठी, ही मनाने होणारी सेवा आहे. आणि ही तर भगवंताची सेवा झालीच, पण लक्षात ठेवा कोणाही जीवाचा नघडो मत्सर ही सुद्धा मानसिक सेवेचा हा प्रकार आहे. आपण आपल्याला जे जसं शक्य असेल, गोरगरीब असतील, आवश्यक असतील, त्यांची आपण सेवा करूया. पण एखाद्याची सेवा जरी आपल्याला नाही करता आली तरी त्याचं भलं व्हावं हे मनाने चिंतन करणं ही सुद्धा मानसिक सेवा आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची ती म्हणजे धनानी सेवा. आपल्याकडे शरीराच्या शुद्धीसाठी व्रत जप नियम तप तीर्थयात्रा हे सांगितलेले आहेत. मनाच्या शुद्धीसाठी नामस्मरण असेल, ध्यान असेल, प्राणायाम असेल, योगाभ्यास असेल, हे मनाच्या शुद्धीसाठी सांगितले. पण लक्षात ठेवा धनाच्या शुद्धीसाठी एक मात्र उपाय सांगितला आहे आणि तो म्हणजे दान, सत्पात्री दान. असं आहे की तुम्ही गंगेमध्ये 108 बुडी मारल्यात तर त्यांनी तुमचं तन शुद्ध होईल, धन शुद्ध होणार नाही. तुम्ही पुष्कळ विशेष काही उपवास वगैरे केले त्याने तुमचं तन शुद्ध होईल. तुम्ही ध्यान केलं देवाचं तर तुमचं जे आहे हे मन शुद्ध होईल, पण धन शुद्ध होत नाही. आणि जोपर्यंत आपलं हे तिन्ही शुद्ध नसतात ना तोपर्यंत आपली परमार्थाची पुढची गती होत नाही. मला एक टेंबेस्वामी महाराजांचा एक छोटासा प्रसंग मला आठवतोय. जरूर सांगा. ते ज्यावेळेस समाधीचा अभ्यास करत होते त्यावेळेस त्यांना काहीतरी कानामध्ये असा अंक ऐकू यायचा, 16 आणे 16 आणे का असं काहीतरी कितीतरी आणे असं ऐकू यायचं. आणि त्यांना समाधी लागत नव्हती. मग त्यांनी झालं असं की जे सावकारांकडून त्यांचा गृहस्थाश्रमामध्ये जो व्यवहार इत्यादी असायचा तर त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले की तुमचं काही देणं बाकी आहे का. तर ते म्हणाले की माझ्या माहितीप्रमाणे नाही, पण मी एकदा चाचपडून पाहतो असं म्हणून त्यांनी ते वह्या वगैरे सगळ्या पाहिल्या आणि ते म्हणाले हो इतके आणे जे आहेत ते तुमचे बाकी आहेत. पण मी म्हणलं तुमच्यासारखे सत्पात्र आहेत आणि मी एवढं काय मी हे करायचं म्हणून मी तो हिशोब पूर्ण करून टाकला. टेंबेस्वामी महाराजांनी ते धन घेतलं आणि म्हणाले अरे तू हिशोब पूर्ण केलास पण देवाने तो हिशोब नियतीने तो हिशोब पूर्ण नाही केला. म्हणून गहना कर मनोगती हे लक्षात ठेवायचं. आपलं धन शुद्ध होण्यासाठी एक मात्र जर कुठला मार्ग असेल तर तो दान आहे. आणि जर धन शुद्ध नसेल तर लक्षात ठेवा ते आपल्या घरामध्ये अशांती आणतं, आपल्या पुढच्या पिढींचं बुद्धी इत्यादी जे आहे हे विकृत करतं. म्हणून धनाने सुद्धा विशेष सेवा करावी आणि तन मन धन हे तर आहेच, पण आपल्या परमार्थिक गतीसाठी विशेष भगवंताचं श्रवण इत्यादी करावं, जेणेकरून आता तुम्ही हे श्रवण करताय म्हणून तुम्हाला प्रेरणा प्राप्त होती. तुम्हाला जर म्हणून नवधा भक्तीमध्ये सगळ्यात पहिली भक्ती जर काही सांगितली तर ती म्हणजे श्रवण भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णू. तुम्ही ज्ञानाच्या मार्गामध्ये असाल तर श्रवण मनन निध्यासन श्रवण ही पहिली पायरी आहे. सांगायचं तात्पर्य की ह्या अधिक मासामध्ये तुम्ही काही श्रवणाचा नियम घ्यावा. जर सामाजिकदृष्ट्या वैयक्तिकदृष्ट्या आपल्याला काही छान ज्ञानयज्ञ आयोजित करून त्यांचं जर श्रवण जर आपल्याला शक्य असेल तर आपण तेही करावं. नसल शक्य तर आपण इतक्या चांगल्या युगामध्ये जगतोय की आपल्याला यूट्यूब असेल अजून कुठले साधन असतील हे आपण रोज नित्य आपण कथा
ऐकावी. आणि हे जर तुम्ही ऐकलं, महिन्याभरात जर तुमच्या जीवनामध्ये क्रांती नाही झाली तर उत्तरदायी आम्ही आहोत. तर भगवंताची अवश्य कृपा होईल. आणि तस्मात शास्त्रप्रमाणे ते आम्ही आमच्या मनाचं तर काही नाही सांगत, जे जसं थोरा मोठ्यांनी शास्त्राने सांगितले त्याप्रमाणे आपण करावं. हे पुण्यकर्म अर्जित करावं. आपण पैशाचा बँक बॅलन्सचा विचार करतो, त्याप्रमाणे आपण पुण्याचं बँक बॅलन्स हे वर्धित करावं. ह्याचा आपण प्रयत्न ह्या महिन्यामध्ये करावा. खूप आनंद आपल्या जीवनामध्ये येईल आणि यावा, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.